नमस्कार. नमस्कार. आज आपण वायमाळा अवसरी खुर्द या भागामध्ये आलेलो आहे, कारण सावकार शेठ वायर प्रगतशील शेतकरी यांनी आपली जी मोदी केअर कंपनीची जी धानुका आणि इंडोफिल कंपनीची जी औषधं आहे ही पहिल्यापासून ड्रिचिंगपासून वापरलेत आणि खूप असा सुंदर असा प्लॉट टॅमॅटोचा तयार झाला आहे. म्हणून शेतकरी 1 मिनिट त्यांचं मनोगत व्यक्त करतील. कसा रिझल्ट आलाय तुम्हाला? रिझल्ट मला एकदम चांगला आलेला आहे. मी पहिल्यापासून स्टार्टपासून लावल्यापासून तर सगळं मोदी केअरचेच औषधं वापरतो आणि मला पुरेपूर रिझल्ट भेटलेला आहे. ऑर्गॅनिक औषधं 1 नंबर आहेत. केमिकलपेक्षा तर रिझल्ट मला ह्यावर्षी चालू वर्षी चांगलाच आहे. मी सातत्याने जवळजवळ मला वाटतं 20 वर्ष तांबाटा लावत आलेलो आहे, पण पहिल्यांदा मला ऑर्गॅनिक्सवर चांगला रिझल्ट भेटलेला आहे आणि पहिल्यांदाच मी पहिल्याच वर्षी ट्रीटमेंट घेतलेली आहे यांची. खालून कुठल्याही प्रकारचं दुसरं औषध कोणतंच वापरलेलं नाही आहे. वरून फक्त आपलं स्प्रे आहे, तो पण कमी प्रमाणात झाला. आतापर्यंत माझा 2दा स्प्रे झालेला आहे. कुठली खतं सोडलेली नाही तुम्ही जमिनीत? कुठली नाही सोडली. तुम्हाला हे जे वापरल्याच्या नंतर तुम्हाला कशा पद्धतीने वाटतंय? ग्रीनरी कशी वाटते? बाकीच्या प्लॉटमधला आपला फरक काय वाटतोय? नाही, आपला प्लॉटच 1 नंबर आहे. आमच्या भागात तरी सरसच आहे प्लॉट. तुम्हाला कुठं आकसा वाटतो का या प्लॉटसाठी? नाही, कुठंच नाही. मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो की इथून पुढल्या काळात आपल्याला ऑर्गॅनिकची जास्त गरज आहे आणि ऑर्गॅनिकच वापरलं पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या शेतीचा पोतसुद्धा चांगला राहणार आहे आणि मालसुद्धा चांगला येणार आहे. ही सर्व शेतकऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी ऑर्गॅनिकचा जास्तीत जास्त वापर करून शेती सेंद्रिय पद्धतीनेच करायची. यस. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला पुरेपूर आहे. आजपर्यंत वाटायचं का, मला पण वाटत होतं का सेंद्रियने लगेच रिझल्ट नाही भेटणार, हे नाही, पण स्वतः ज्यावेळेस मी ट्रायल घेतली तेव्हा मला कळालं का सेंद्रियचा रिझल्ट पुरेपूर आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. हे बघा कशा पद्धतीने झाडाची वाढ झालेली आहे. फुलं फळं एक चांगल्या पद्धतीने तयार झालेत आणि बागसुद्धा सुंदर झालेला आहे. आज आपण वायमाळा या ठिकाणी आहे, अवसरी खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. खूप सुंदर असा प्लॉट आहे.